शेतकरी बंधूंनो आणि भगिनींनो, आज आपण जाणून घेणार आहोत वेगवेगळ्या पिकांना कोणत्या अवस्थेत आणि किती दिवसांनी पाणी द्यावे. कारण योग्य वेळी पाणी दिल्यास उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढते, दाणे भरपूर होतात आणि नुकसान टाळता येते. अनेक वेळा शेतकरी पाणी देतात पण योग्य अवस्थेत न दिल्यामुळे उत्पादन कमी मिळते. त्यामुळे ही माहिती शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम हरभरा पिकाबद्दल पाहूयात. हरभरा पिकाला साधारण 2 पाण्याच्या पाळ्या पुरेशा असतात. पहिले पाणी फांद्या फुटताना म्हणजे पेरणीनंतर 30 ते 35 दिवसांनी द्यावे. दुसरे पाणी घाटे भरताना म्हणजे 60 ते 65 दिवसांनी द्यावे. या अवस्थेत पाणी दिल्यास घाटे चांगले भरतात आणि उत्पादन वाढते. आता कापूस या पिकाबद्दल पाहूया. कापूस पिकाला साधारण 8 ते 10 पाण्याच्या पाळ्या लागतात. उन्हाळ्यात दर 10 दिवसांनी पाणी द्यावे आणि नंतर 15 दिवसाच्या अंतराने पाणी देणे योग्य ठरते. फुलोरा आणि बोंड तयार होताना पाणी खूप महत्त्वाचे असते. ऊस हे जास्त पाणी लागणारे पीक आहे. ऊसाला साधारण 25 पाण्याच्या पाळ्या लागतात, तर आडसाली ऊसाला 38 ते 40 पाळ्या लागतात. उन्हाळ्यात 8 ते 10 दिवसांनी आणि हिवाळ्यात 18 ते 20 दिवसांनी पाणी द्यावे. योग्य पाणी दिल्यास ऊसाची वाढ चांगली होते आणि वजन वाढते. ज्वारी खरीप पिकाला 4 पाण्याच्या पाळ्या लागतात. महत्त्वाच्या अवस्था: पहिली अवस्था गर्भावस्था 28 ते 30 दिवसांनी, दुसरी पोटरी अवस्था 50 ते 55 दिवसांनी, तिसरी फुलोरा अवस्था 70 ते 75 दिवसांनी आणि चौथी अवस्था दाणे भरणे 80 ते 85 दिवसांनी. या अवस्थेत पाणी दिल्यास दाणे भरपूर आणि जाड होतात. ज्वारी रब्बी ज्वारीला 3 पाळ्या लागतात. फुटवे अवस्था 35 ते 45 दिवसांनी, फुलोरा अवस्था 60 ते 65 दिवसांनी, दाणे भरणे 80 ते 85 दिवसांनी. बाजरी पिकाला फक्त 2 पाळ्या लागतात. फुटवे 25 ते 30 दिवसांनी, फुलोरा अवस्थेत 50 ते 55 दिवसांनी. यावेळी पाणी दिल्यास कणसे चांगली भरतात. उन्हाळी कांद्याला 13 ते 14 पाण्याच्या पाळ्या लागतात. दर 12 ते 14 दिवसांनी पाणी द्यावे. यामुळे कांद्याचा आकार मोठा होतो. मिरची, वांगी, कारली, दोडका या पिकांना 12 ते 14 दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे. नियमित पाणी दिल्यास फुले आणि फळे जास्त लागतात. आल्याला साधारण 16 पाळ्या लागतात. उन्हाळ्यात 9 ते 10 दिवसांनी, पावसाळ्यात 13 ते 14 दिवसांनी आणि हिवाळ्यात 18 ते 19 दिवसांनी पाणी द्यावे. मका पिकाला 4 पाळ्या लागतात. पहिली अवस्था रोप अवस्था 25 ते 30 दिवसांनी, तुरा बाहेर येण्याची अवस्था 45 ते 50 दिवसांनी, फुलोरा 60 ते 65 दिवसांनी आणि दाणे भरण्याची अवस्था 75 ते 80 दिवसांनी पाणी द्यावे. गहू या पिकाला 4 ते 5 पाण्याच्या पाळ्या लागतात. पहिली अवस्था मुकुटमुळे 18 ते 21 दिवसांनी, फुटवे 35 ते 42 दिवसांनी, फुलोरा 60 ते 65 दिवसांनी आणि दाणे भरण्याची अवस्था 80 ते 85 दिवसांनी पाणी द्यावे. भुईमूग पिकासाठी महत्त्वाच्या अवस्था: फांद्या 25 ते 30 दिवस, आऱ्या उतरणे 40 ते 45 दिवस, शेंगा भरणे 65 ते 70 दिवस. या कालावधीत पाण्याच्या पाळ्या देण्यात याव्या. सूर्यफुलाला 4 पाळ्या लागतात. पहिली अवस्था रोप अवस्था 15 ते 20 दिवसांनी, कळी 30 ते 35 दिवसांनी, फुलोरा 45 ते 50 दिवसांनी आणि दाणे भरण्याची अवस्था 60 ते 65 दिवसांनी. या कालावधीत पाणी द्यावे. पाणी व्यवस्थापन टिप्स: पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे फुलोरा, दाणे भरणे आणि फुटवे अवस्थेत पाणी दिल्यास उत्पादन जास्त मिळते. दुसरी गोष्ट जमिनीचा प्रकार ओळखा. काळी जमीन पाणी जास्त धरते, तर हलकी जमीन लवकर कोरडी होते. तिसरी गोष्ट सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्या. दुपारी पाणी दिल्यास जास्त बाष्पीभवन होते. चौथी गोष्ट अति पाणी देऊ नका, यामुळे मुळे सडतात.
5वी गोष्ट, मल्चिंग वापरा. यामुळे पाण्याची बचत होते. उत्पादन वाढीसाठी टिप्स. पाणी दिल्यानंतर खत दिल्यास जास्त फायदा होतो. तण नियंत्रण ठेवा, कारण तण पाणी आणि अन्नद्रव्ये घेतात. ठिबक सिंचन वापरल्यास 70 ते 50% पाणी वाचते. पाऊस झाल्यास पाणी देऊ नका. पाने वाकणे किंवा पिवळी होणे हे पाण्याची कमतरता दर्शवते. निष्कर्ष. शेतकरी मित्रांनो, योग्य अवस्थेत पाणी दिल्यास उत्पादन वाढते, गुणवत्ता सुधारते आणि नफा वाढतो. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा आणि अशाच शेतीविषयक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.